जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। देशात पहिले 7 गावे गर्भाशय कॅन्सरमुक्त खासदार अमर काळे यांच्या पुढाकाराला मोठे यश। देशात प्रथमच 7 गावे गर्भाशय कॅन्सरमुक्त झाल्याची ऐतिहासिक नोंद झाली आहे। हा महत्त्वपूर्ण टप्पा अमर काळे यांच्या पुढाकारातून गाठण्यात आलाय। समुद्रपूर तालुक्यात राबवण्यात आलेल्या विशेष लसीकरण मोहिमेमुळे 12 गावांपैकी 7 गावे गर्भाशयाच्या कॅन्सरमुक्त झाली आहे। या कार्यासाठी योगदान दिलेल्या सरपंच, पदाधिकारी, अधिकारी यांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आलाय। काय तुम्ही करू शकता हे तिने मला विचारलं। त्यावेळेला दीपिकाला मी सांगितलं की आपण असं करू की आमच्या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय शेवटच्या टोकावरचा तालुका आहे समुद्रपूर तालुका। थोडा छोटा आहे आणि आपण नव्याने सुरुवात करतोय, त्यामुळे हा तालुका आपण घेतला पाहिजे आणि आमचं ठरलं आणि त्यानिमित्तानं आम्ही समुद्रपूर तालुक्याची निवड केली की हा तालुका देशातला पहिला सर्वायकल कॅन्सर फ्री तालुका म्हणून आम्हाला डिक्लेअर करायचा होता। काम चालू झालं असताना ग्राउंडवर गटप्रवर्तिका असेल, आशा सेविका असेल, अंगणवाडी सेविकेच्या मदतनीस असेल, सेविका असेल, त्याचबरोबर शाळेतले शिक्षक, त्या ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सरपंच, त्या ठिकाणचे सर्व सन्माननीय आमचे ग्रामपंचायत सदस्य, तिथले सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे सर्व तिथले त्या गावातले लोक, या सर्वांनी या कामामध्ये अतिशय इनिशिएटिव्ह घेतला, पुढाकार घेतला आणि या सर्वांच्या मेहनतीने आज मला सांगताना आणि या वर्धा लोकसभेचा खासदार म्हणून हे बोलताना मनापासून या ठिकाणी अभिमान होतोय की वर्धा लोकसभा मतदारसंघातले 7 गावं, ज्याच्यामध्ये कवठा, किन्ही, निंबा, आरंभा, करूर, पावनगाव आणि नारायणपूर हे 7 गावं देशातले पहिले सर्वायकल कॅन्सर फ्री गाव म्हणून आज आपण या यशस्वी उपक्रमासाठी मॅनकाइंड फार्मा व स्वास्थ्य वृक्ष फाउंडेशन आणि आरोग्य विभाग यांनी संयुक्तपणे पुढाकार घेतलाय। या यशाबद्दल बोलताना खासदार अमर काळे यांनी सांगितले की देशात कॅन्सरचे प्रमाण वाढत असून आरोग्य विभागाने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय अधिक प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे। या उपक्रमात सुरुवातीला अनेक अफवा, राजकारणाचे किस्सा सांगितलाय। हा जिल्हा म्हणजेच महात्मा गांधी यांची कर्मभूमी असल्याने येथे आरोग्य सेवांमध्ये आणखीन भरीव काम करण्याची आवश्यकता असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वानमती सी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, जिल्हा आरोग्य अधिकारी स्वप्नील बेले, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ तसेच मॅनकाइंड फार्मा स्वास्थ्य वृक्ष फाउंडेशनच्या मुख्याधिकारी शीतल अरोरा यांची प्रमुख उपस्थिती होती। समुद्रपूर तालुक्यातील नारायणपूर, करोडगाव, पवणगाव, आरंभा, किन्नी, कवठा आणि निंभा या गावातील सरपंच, आशा वर्कर, गटप्रवर्तक आणि स्थानिक अधिकारी यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आलाय। नक्कीच ही कामगिरी देशासाठी एक आदर्श ठरणारी आहे आणि इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरेल। जनसंग्राम न्यूज वर्धा।